जायची सवय नाही आहे कुठे एकटीला. आपण बघूया, एक्सप्लोर करूया थोडं प्रॉपर्टी. काय नाही मी गेलो तर फटेल. या दीपिकाने भिजवलंय मला कपडेच मला परत बदलायला लागले. DM कोड कांदेपोळ्या कार्यक्रम. इथे बेड आहे, म्हणजे इथे जवळपास 6-7 पहिल्यांदा मी एंट्री केली आणि आतमध्ये आलो. कॅम्प मॅक्स म्हणून आहे. चालत जायचंय. सेंटर पे रखो, उधर साइड में ऐसा ही. योगेश सर ने क्या बोला पता है? वहाँ देख. आलो वॉशरूम करत वरती गेलो पुन्हा आता खाली यायला सांगितलं. खाली वॉशरूम आहे.
मेकअप बॅग आहे. मस्त ॲम्बियन्स. मेल फीमेल. मस्त आहे. मला बिग बॉसच्या हाऊसमध्ये आल्यासारखं वाटतंय. बिग बॉस सारखं. पाऊस आलाय जस्ट. काय म्हणते कसं आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आणि फर्स्ट क्लास आहे. बऱ्याच दिवसांनी कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन झाला आहे आणि खरं तर सकाळी निघाल्यापासून किरणला खूप मिस करते. मी फोन पण ट्राय केला पण कदाचित तो बिझी आहे, तर फोन नाही उचलत आहे. ॲक्च्युली इथे कुठे आली आहे मी मी थोडंफार लोकेशन बघितलं असेल. आत्ता मी आली आहे कॅम्प मॅक्स म्हणून कर्जतमध्ये आहे एक रिसॉर्ट, तिथे आलो आहे. ॲम्बियन्स मस्त आहे. म्हणजे आता अजून आम्ही रूममध्ये एंट्री नाही केली, आम्ही जस्ट बाहेर आलो आहे. म्हणजे आम्ही जस्ट बसने आलो आणि मला जस्ट वॉशरूम वगैरे गेलं आहे. एंट्रन्स जे आहे ते पहिलं बोटने आम्हाला यायला लागतं अपोजिटला. म्हणजे लेक आहे तर लेक क्रॉस करून तुम्हाला बोटने यायचं असतं त्यांच्या एंट्रन्सला. एंट्री करून वेलकम ड्रिंक घेऊन मग आम्ही एंट्री केली आहे. अजून आम्हाला रूम नाही दिले, त्याच्या आधी आम्हाला जेवायचं वगैरे आहे आणि 3 वाजता आम्हाला रूम अलॉट होणार आहे. ऑलरेडी 1:30 वाजला आहे. अवतार तुम्ही बघू शकता, सकाळपासून निघालं आहे आणि 1:30 वाजता ऑलमोस्ट आम्ही 1-1:15च्या आसपास पोहोचलो आहे. सकाळी 8:30-9ला आमची बस निघाली होती मुंबईहून, अंधेरीहून. आणि आता आम्ही कर्जतला जवळपास 1-1:30च्या आसपास इकडे पोहोचलो आहे. पाऊस चालला आहे जास्त. आता डिरेक्टली मी तुम्हाला ॲम्बियन्स थोडंफार दाखवेन. ऑफिशियल पिकनिकला आली आहे मी. किरणला मिस करते पण बऱ्याच दिवसांनी एक थोडासा तरी ब्रेक हवा होता. खूप फ्रस्ट्रेशन आणि खूप असं वर्कलोड असं झालं आहे आणि या पिकनिकच्या रूपाने एक थोडासा ब्रेक मिळतो आहे आणि तोच एन्जॉय करायला मी आली आहे. थोडंसं नर्वसनेस आहे किरण नाही, कारण मला असं जायची सवय नाही आहे कुठे एकटीला किरणला सोडून. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पिकनिकला किरण हवा असतो सोबत, तर त्याला खूप मिस करते आहे. खूप मोठं आहे पण हे किती एकच आहे काय मला आयडिया नाही आहे. मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन नक्की त्याचे डिटेल्स देईन आणि किती खर्च अंदाजे आहे याचा हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये देईन. तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा. चला आता मी वरती जाते, बघूया काय अरेंजमेंट आहे पुढची तुम्हाला दाखवते. चला. तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळू शकता. म्हणजे गेम्स बरेच आहेत, ते मला तर गेमची नावं नाही माहिती. बरेच गेम्स आहेत इकडे पण काय काय खेळू शकतो. हा एरिया कसला आहे काय माहिती, यांचं गोडाऊन आहे गेस इकडे आणि त्या बाजूला तिकडे वॉशरूम आहे. आता आम्ही खाली आलो आहे परत म्हणजे, आणि या साईडला आय गेस ते कॅम्प्स आहेत तिकडे. तर पुन्हा हे बॅक साईड आहे आणि आम्ही पुन्हा आता वरती जाऊ. मला तिकडे बोलवलं आहे वरती. छोटीशी लिफ्ट पण आहे. हां ते आपल्याला कॉपी करतात. 1 2 3 5 वर्ष पुढे आले. हे बघ कॉपी पेस्ट, कॉपी मास्टर. ते कहाँ से गए थे? सकाळ झाली आहे आणि संध्याकाळचं असं काहीतरी आहे लुक. काळोख झाला ना आता. तिकडे लाईट्स मध्ये बघूया. मिला क्या रूम?
आमच्या पिकनिकचा हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही पिकनिकला आलो होतो. मला माहीत नाही काल तुम्हाला मी किती डिटेलमध्ये सांगितलं याबद्दल, पण ऑफिसची पिकनिक होती. कॅम्प मॅक्स म्हणून कर्जतला आहे, तिथे आम्ही पिकनिकला आलो होतो ऑफिस थ्रू. तो असे हे टेंट्स आहेत, तंबू टाईप, पण आतमध्ये प्रॉपर आहे. म्हणजे असं नाही आहे की ॲक्च्युअल टेंटचं तुम्हाला फील येतो फक्त, पण आतमध्ये प्रॉपर तुम्हाला जसे कॉटेजेस किंवा रूम्स असतात त्याप्रमाणे प्रॉपर अरेंजमेंट आहे. वॉशरूम वगैरे प्रॉपर क्लीन आहे सगळं. आणि वरतून थोडं असं दिसेल मला तंबूसारखं, पाठीमागे तुम्ही बघू शकता अशा टाईपचे आहे ते. मी तुम्हाला आतमध्ये नंतरला रूम टूर देईन. आता सगळे रेडी होत आहेत ॲक्च्युली, त्यामुळे मी सगळ्यात आधी उठली. सगळ्यात आधी म्हणजे ॲक्च्युली 2 फ्रेंड्स होते, त्यांना लवकर निघायचं होतं. घरी थोडे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना लवकर निघावं लागलं आणि म्हणून ते लवकर उठले. ते आय गेस 5-5:30ला उठते असतील, तेव्हाच मी उठली. पण त्यांचं आवरून झालं, ते लोकं निघाले. त्यानंतरला मग मी माझं आवरून घेतलं. तर मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा होता. आणि इथलं जे व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे, ऑसम आहे. म्हणजे पाठीमागे बघा, असं इतकं छान आहे. आणि हेच माझ्या समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवते, बघा. हे बाय द वे सगळे टेंट्सच आहेत असे पूर्ण या लाईनीने. आणि हा व्ह्यू बघा, इथे असे मस्त वॉटरफॉल वगैरे आहे. आणि हे इकडे पुन्हा या बाजूला टेंट आहेत, ह्याच्या फ्रंट लाईन पण टेंट आहे. ते कोणाचं तरी फोटोशूट चालू आहे मस्त. ही हातगाडी इथे का ठेवली काय कळत नाही, पण इथून पण रस्ता आहे जायला. म्हणजे आपण बघूया, एक्सप्लोर करूया थोडं प्रॉपर्टी. इथून पण आहे रस्ता आय गेस तिथे जायला पुढे, पण मी तिथे नाही जात आहे. आपल्याला ॲक्च्युली नेणार आहेत फार्म, त्या लोकांना दाखवायला नेणार आहेत, पण मी सध्या नाही जात आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथून पुढे गेलं की इथे नदी किंवा काय ते आहे. या बाजूने पण आहे की रस्ता जायला तिकडे. हाच रस्ता मला वाटलेलं तिकडे जातो, पण तिथे आता मी इथून जात नाही आहे गवतातनं, पण तिकडून जाऊया, तिकडून बघूया, नदीला जाऊ डिरेक्टली. पुढे तर जाऊ आपण, पण त्याआधी मला सांगायचं की आम्ही काय काय मजा केली. काल आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो, इकडचं अरेंजमेंट तुम्हाला मी स्पेशली सांगते की आम्ही काल आलो तेव्हा आम्हाला एक वेलकम ड्रिंक दिलं त्यांनी. म्हणजे असं काढा टाईपमध्ये होतं ते, गवती चहा आणि असं काढा होता. आणि त्यानंतरला मग आम्हाला डिरेक्टली आल्या गेम्स खेळायला गेलो. आणि आम्ही बोटने क्रॉस करून अपोजिटला आलो.
त्यांची पर्सनल त्यांचेच बोट्स असतात इथे, त्याच्याने ते लोक आपल्याला इथे घेतात. आता आय डोंट नो त्याचे काही वेगळे चार्जेस घेतात की काय, पण आमचे पर पर्सन आय गेस 2000 की 2500 समथिंग पर पर्सनचं चार्जेस होते ग्रुपने जर तुम्ही येणार तर इथे. आणि तर मग आम्ही आलो आणि आम्हाला डिरेक्टली गेम्स खेळायला चालू केलं. फर्स्ट आम्ही ते असं मार्बल पाईपमधनं असं पास करायचं एकमेकांकडे, म्हणजे टीम्सचे जसे गेम्स होते. सो ते मार्बल पास करायचं होतं, तो एक गेम होता. 20 मिनिट्समध्ये जी टीम जास्त मार्बल पास करेल ती विनर असणार असं वालं होतं. सेकंड होतं रोप्स होते आणि त्याच्यावर फळी होती. त्या फळीने असं लेफ्ट राईट कर तुम्हाला ते 2 फळ्या किंवा 4 फळ्या तुम्हाला त्या दुसऱ्या लाईनपर्यंत घेऊन जायचं, रिटर्न यायचे, परत घेऊन जायचं. टायमर लावलेला. त्या 2 टीममध्ये जे जास्त करणं ते विनर होते. आणि थर्ड गेम होता असे बॉक्सेस होते, म्हणजे जसं आपलं तुम्ही कम्प्युटर वगैरे असे कधी गेम खेळला असाल, बॉक्सेस. आणि त्याच्यामध्ये पाय ठेवून आपण पुढे क्रॉस करायचा. पण असे इथे 10 असे आणि असे 10 आय गेस, म्हणजे असे बॉक्स होते ते 100 बॉक्स. त्यातून तुम्हाला तो रस्ता जायचं होतं. आणि जिथे तुम्ही चुकीच्या बॉक्सवर पाय ठेवणार तेव्हा ते सांगणार बॉम्ब किंवा बूम असं बोलणार, किंवा कोण आऊट असं बोलणार अपोजिट टीमला. सो असं दोन्ही टीम एकत्र खेळणार. ते तिकडून इकडे या साईडने पास होणार आणि आपण इथून तिकडे आपलं पास करायचं. आणि अशी सगळी टीम एक करून तिथे म्हणजे तो पास करायला ट्राय करणार. जो आऊट होणार तो रिटर्न मागे जाणार. सो असा वाला एक गेम होता. तो जवळपास आम्ही 40 मिनिट्स खेळलो. तर इतकं खेळूनच आम्ही एवढं दमलो. त्याच्यामध्ये आम्ही जेवून घेतलं थोडंफार. जेवण मला इतकं खास नाही वाटलं, खरं सांगते मनापासून. मला नाही आवडलं. तर मी जेवढं पोटाला आपल्याला लागेल भुकेपुरतं तेवढंच खाल्लं. चायनीज होतं सकाळी, फ्राईड राईस आणि नूडल्स होते नॉर्मल, आणि मंचुरियन होते. तर आणि कोबीचं काहीतरी होतं, त्याला तर काय म्हणतात मला माहीत नाही, असं तिखटवालं होतं थोडंसं, ते होतं जेवणाला. तर ते खाल्लं. पण मला एवढं खास जेवण नाही वाटलं इथलं. आणि संध्याकाळी पण आम्ही जेवलो. संध्याकाळचं ॲक्च्युली काय प्लॅन होतं मी सांगते. मग आम्ही तसंच ते आलो आणि 6 वाजताच्या आसपास आम्हाला काहीतरी कीज दिले त्यांनी. ॲक्च्युली देणार होते 3 वाजता, पण गेम्स वगैरे याच्यामध्ये इतका टाईम गेला तर त्यामुळे कीज त्यांनी आम्हाला 5 वाजताच्या आसपास दिले आमच्या टीमने. म्हणजे असं नाही त्या लोकांकडनं, पण त्या लोकांनी मे बी लवकरच दिले असणार. आमचे जे HR होते त्यांनी आम्हाला 5-6च्या आसपास कीज दिले. त्यानंतर आम्ही आलो, फ्रेश झालो आणि पुन्हा 7 वाजता आमचं सिंगिंग आणि शो होता एक, म्हणजे असं सिंगर येणार होता वगैरे. परत रॅपर आला होता, सिंगर आला होता. सिंगिंग पण खूप छान करत होता. तिथे आम्ही खूप मजा केली. तर तुम्ही ते पण बघितलं असेल सगळं काय, आणि हे सगळं सिंगिंगचं पण मी तुम्हाला दाखवलं. तर ते केलं. एवढं धमाल आली, म्हणजे असं कलिगसोबत टाईम स्पेंड करायला मिळाला. खूप छान. एरवी आपण नुसतं कामाच्या बाबतीत बोलत असतो, पण म्हणजे आता पर्सनली एकमेकांशी असं बोलत ना, एक मुवमेंट छान होती एकमेकांसोबत कनेक्ट होण्याची. आणि जास्त म्हणजे असं आम्हाला एक मी टाईम आम्हाला शेअर करता आला. तो एक मजा आली आमची. आणि छान आली. रात्री पण मस्त आम्ही डान्स वगैरे करून आलो आणि सगळे फुल 1 वाजेपर्यंत डान्स करत होते. आणि नंतरला आलो आम्ही, छान गप्पा वगैरे मारला आणि नंतर झोपलो. आणि आता फायनली सकाळी उठलो आहे. आता पुन्हा 8 वाजता आम्हाला ब्रेकफास्ट आहे. आता वाजलेत 7:15. आता 8 वाजता ब्रेकफास्ट आहे. तर त्याच्या आधी आपण नदीवर जाऊया. पण नदीवर जायचं आहे, पण मी थांबते आहे थोडं, कारण माझे कलिग येतात, त्यांना पण नदीवर यायचं आहे माझ्यासोबत. सो त्यांना ते रेडी होतात. ते रेडी झाले की त्याच्यासोबत आपण नदीवर जाणार आहोत. म्हणून मी तुम्हाला आधी नाही दाखवते, आपण सोबतच जाऊ त्यांच्या. ठीक आहे. अजून टाईम आहे थोडा, म्हणून मी थोडं पुढे आली नदीजवळ. नदी आहे की तलाव आहे का? नदीच आहे गेस. तिथपासून आलं आहे आणि इथेच क्रॉस होतं आहे. सो हे क्रॉस करून आम्ही इकडे आलो होतो. मला दाखवलं होतं मी, तरी पण मला फ्रंट साईडने तर पुन्हा दाखवत गेलं. खूप भारी वाटतं. इथे पण सेटिंग आहे, त्यांनी ठेवलं आहे. हे चेकिंग होतं ॲक्च्युली. हे इथे बोट्स आहेत, इथूनच जायचं आहे आपल्याला. त्यात इथे आहे, तिथून आपल्याला हे बोट तिकडे अपोजिटला सोडणार. इकडे समोरच्या बाजूला पण वॉटरफॉल्स आहेत. आता या बाजूने तिकडे आहेत ते असे.
हे पुन्हा असे पुढून तिथून कॉटेजेस आहेत, इथून पण पुढे आहेत असे खूप. हे अशा प्रकारे कॅम्प्स इथून पण आहेत असे इथे, किंवा असे छोटे पण टेंट आहेत. आय गेस 2 माणसांसाठी वगैरे असतील, पण आम्ही काही इथे थांबलो नाही. आम्ही हे ॲक्च्युअल टेंट आहेत आणि इकडे प्रॉपर असं कॅम्प काय बोलतं ह्याला काय बोलणं, हे पण टेंट आहे इकडे छोटं एक. आणि आम्हाला असे पाठीमागचं ते कॉटेज टाईप आहे, पण ते पण त्याला टेंटमध्ये ठेवलं त्यांनी. बघता लोकेशन मस्त आहे, पण रात्रीचं खूप सामसूम असतं, खूप शांत शांत एकदम असं फुल, जास्त लाईट्स नसतात. कलिग्स ऑलरेडी चालले आहेत पुढे, हे पण जाते. तिकडे हे पण आहे सगळं खेळायचं. त्या साईडला त्या पलीकडे जाऊ ना, हा तिकडे जाऊ. हळूहळू खेळू. इथून चालला हाच रस्ता आहे, चिखल असतो यार इथे. मग आप साथ समाज के भी आए. हाँ फोटो निकालने थे ना हमको. फोटो निकालने के लिए. इथेच ते बॉक्सची अरेंजमेंट केलेली ना खेळायला. हा इथे पण बसायला आहे मस्त. ओलं आहे. वो फार्म जो है पूरा. एक सेकंड ना आली. इथे इथे ते आमचं जिथे सिंगिंग वगैरे झालेलं ते तिकडेच होतं वरती. तिकडे पेट्स वगैरे पण आहेत, झू आहे. आम्हाला आय गेस नंतर नेणार आहे तिकडे. खेळायचं इथे. खेळायला गेले आता. अरे हा हे लोक. हे पण आहे. ए हा हे खेळ. अरे इथे बॅडमिंटन खेळायला पण आहे इथे. कुठून येऊ? तिथून. हे चेस पण आहे तिकडे. ते जायचं आहे ना तिकडे. ते चेस आहे, लुडो पण आहे. व्हिडिओ काढते ना. चेस आहे मस्त. लुडो. डाईस नाही ना. तिथे हे पण आहे. ते काय बोललं त्याला, निशाणा काय. ए बघ हे जम्पिंगचं पण आहे. जाऊ शकतो. हा ते काय स्टेअर्स आहेत. ए जम्पिंगचं पण आहे. ट्रॅम्पोलिन. गणेश जरा व्हिडिओ काढ ना गणेश. मी जाते आतमध्ये बघू. उडी मारायला चालली. वजन सरेगा का नाही. वजन नाही ना तुटणार ते. आधी तुम्ही जा मग आम्ही. वजन सरेगा का मेरे को देख. मुझे लगता है वो फट जाएगा. नाही 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 मी गेली तर फटेलच. असं काही नाही आहे. मी गेलो तर फटेल. जा मारली. आई आंघोळ नाही करणार. घाबरली कसं काय. अरे मग किती माणसांना करू शकतो वेट आपल्याला काय माहिती. अरे बाबा खाली.
हा का खाली जास्त कुठे नाही होणार आहे तुला काही. जास्त काय होणार आहे चिखलात पण. दीपू तू पण व्हिडिओ मध्ये येते चालेल ना. सुंदर दिसते. आता जरा माणसात राहतीला व्हिडिओ मध्ये यायचंय. मला एवढं देत नाही. मला उडवून ना राजू दे स्पेक्स पकडा ना. बघा मी जागा दिली तुम्हाला. अशी कोण उडी मारतं? तू एकदाच उडी मार ते आपोआप होणार भाऊ. एक साथ उडी मारने का रुको. हात पकडो. 1 2 3. सगळा व्हिडिओ लड़की को उड़ा दिया देखा. अरे बायको तुझी तुला सांगायची. कुठे जायचंय? इथून एंट्री आहे पण सध्या बंद आहे. ची तिथे ऑर्गॅनिक फार्मिंग. काय होता दीपिकाने फुल मजा केली. मला उडवूनच लावलं. मजा आली दिव्या. येस आपण पूर्ण नाश्ता वगैरे करून परत जाऊ. हो हो नाश्ता वगैरे करून परत जाऊ. उड्या मारायला जिरवायला. हे झाड आहेत. कुकुंबर देते गार्लिक टर्मरिक आपली हळद. ये क्या मालूम चिली विली कुछ तरह के उधर से दिखे. या ब्रिंजॉल हळू वांगी थांब. पेटी आहे ती पण बनते आय गेस. ते पण आहे काहीतरी तिकडे पण वरती चढायचं की काहीतरी आहे. ते हे का ट्रेक म्हणजे असं वरती चढतात तसं वालंय का ते डॉट डॉट असे केलेत. वरती जायचं खालती यायचं. जर पडलं तर मरून जाऊ. दीपू वन्स मोर. मी पण दीपिका मिर्ची भी है उधर. मिर्ची भी हळू नको नको नंतर. ये क्या इतने छोटा देख उधर देख रहे हैं. हाँ वो देख मेरे को दिख रहा है चश्मे से. मिर्ची आया है उसमें. हाँ आया है. एक ही है. हाँ लौंगी मिर्ची है. लौंगी मिर्ची बंद आहे का हे? दगड कुठून शोधून आणले? पोल्ट्री की पोट्री? पेरू का पेरू दीपिका पेरू कुठे आहे? पेरू पेरू. अच्छा हा इथे. काय आहे हे? मशरूम आहे पण त्याच्यावर फक्त मेंढक बसू शकतो. हिंदीमध्ये म्हणतात कुकुरमुत्ता. कुकुरमुत्ता. हो. आणि मराठीत काय बोलतात रेशवा? आळंबी. आळंबी आळंबी. आळंबी इसको खाने का नहीं रहता है. हाँ मशरूमला. हा हो दीपिका मॅडम चला आता काय अजून काय राहिलंय? एरिया एक्सप्लोर करूया. ए पाऊस आहे ना रे. आपण युटर्न मारू. इथून डायरेक्ट आम्ही घरी जाऊ. नाही माहिती या दीपिकाने भिजवलंय मला. कपडेच माझा परत बदलायला लागणार आहेत. शी जवळ बापिया बेसिकली. बापिया खट्टा खट्टा आहे ना दीपू? बस क्या बाप्या म्हणतात मला. अच्छा उधर किसी का बस के लिए निकल जाएगी ना. और ये देखो ना मतलब
ह्याला काय म्हणतात हे लोक? याला कुणाला या पॅसेजला कोर्टरूम म्हणतात पण जज नाहीये. सो हाच तो कम्युनिटी हॉल जिथे सिंगिंग मूवी स्क्रीनिंग वगैरे इकडे होतं. इथे फूड असतं या बाजूला आणि हां हां इथे पण गेम आहे. हे गेम इथे चेस इथे पण आहे. चेस आहे की हा चेसच आहे गेस. इथे पण फूड कोर्ट आहे. खेळू शकतो असं. मला काय खेळता येत नाही फक्त येतं तुला खेळायला. इथे टी कॉफी आहे. इथे नाश्ता होणार आहे पण थोड्या वेळाने चालू होईल. कॉफी ची मी कॉफी घेते. ही कोणाची आहे? प्राचीन मॅडम. का चहा आणि कॉफी मिक्स युनिक. ओके आजची बरी आहे रे, कालची बकवास होती. पिंजऱ्यातनं बाहेर आले ते त्यांच्या. सकाळ झाली आहे अशा प्रकारे. आपल्याकडे उशिरा झाली आहे. मला वाटतं असं पोरगी माझ्याकडे स्टँड नाहीये म्हणून विश्वासात चहाचा कप घेतला तिकडे ठेवला. खूपच वाईट. मोबाईल ठेवला. मी स्टँड वगैरे काही आणलं नाही ॲक्च्युली. ट्रायपॉड होता स्टँड होता मी काही आणलं नाही. मॅडम हां आता मुलगी दिसते का सांगा, कमेंट करून सांगा. कॅमेरा बाहेर जाते मुलगी पण DM फॉर कासेपोर्टचा कार्यक्रम. वाव किती छान आला फोटो. पाऊस होता ना, पाऊस गेल्यावर काय बारिश नहीं होता तो यहाँ पे बैठने के लिए काफी जगह है. बहुत कैंपस जैसा है पूरा कॉलेज के. साथ निकल जाएंगे पर यहाँ पे बहुत चिखल है. जाऊ चिखली. ये गेला नाही. मग आता इथून इथे मार.
One, two, three, jump. Jump. नाही तर काय केला बरोबर गोबर. फायनली सिद्धी तो माय गॉड. नाही तुझं पण ये तू. हा काढ तुझा पण. मलाच लागला. ओ गेला काय एक तरी नाही. लास्ट चान्स. तुझे याद न मेरी आई. ते फिश पण आहेत. तो बैल लावा ना पायातून मागे लटकते तो बैल. हा पायातून घेऊन पुढे लॉक करा. हा समोर लॉक आहे बघा. हे बघ हे. अरे ये बना. अच्छा उसमें का किधर है पर. ओके थांब थांब दाखवते. She wants to jump. ए व्हिडिओ माझा संपला. मेमरी संपली. अरे भीती वाटते ना. 1 2 3. अशी जम करायची होती मला. आतमध्ये AC आहे. एंट्रन्स. हे सोफा. थोडं सामान आहे आमचं. राहू दे आता. असं एंट्रन्सला इथे आहे सिटिंग. लाकडी आहे. लाकडी नाही सॉरी दगडाचं आहे पूर्ण. मस्त युनिक वाटलं हे काहीतरी. आणि हे असे पडदे आहेत. संपूर्ण ट्रान्सपरंट काच आहे आणि पडदे आहेत असे फुल. आता मी खोलल्यात कारण लाईट गेले. असं मस्त आतून आहे. प्राचीताई बसलाय. सोफा आणि इथे असं त्या बॅग्स ठेवल्या सगळ्यांनी. ॲक्च्युली आम्ही काल काढणार होतो पण काल नाही मिळालं. आणि इथे ॲक्च्युली वॉशरूम आहे बॅक साईडला आणि ते मिरर पण आहे.
लाईट गेले त्यामुळे हे नाही, हे टॉवेल्ससाठी ॲक्च्युली आतमध्ये वॉशरूममध्ये ठेवले होते. इथे थोडीशी स्पेस आहे तुम्हाला सामान वगैरे ठेवायला. आणि वरती मी तुम्हाला दाखवते, वरती एक नंबर आहे. म्हणजे आम्ही पण जेव्हा बघितलं तेव्हा सगळ्यांचं रिॲक्शन तेच होतं, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर इथे बेड आहे, म्हणजे इथे जवळपास 6-7 जणं आरामात, 7-8 जणं आरामात झोपू शकतात कंटिन्युअसली. आणि इथे मस्त खिडकीतनं व्ह्यू पण भारी दिसतो. मी दाखवते तुम्हाला. मस्त पाऊस येतोय, खूप मस्त व्ह्यू आहे. वरती बघताय फॉग झालाय पूर्ण. वाव, असं काहीचं आहे हे. वरतून ही AC, आणखी एक फॅन आणि बेडची आणि उशी तुम्हाला पिलो मिळून जाते. असा रूम आहे. सो असा रूम आहे. आता मी जाते, रेडी होते, चेंज करायचं. मला चार्जिंगला लावायचं होतं, फोन पण लाईट नाही आहे त्यामुळे चार्जिंग संपत आली आहे. आणि मला व्हिडिओ काढायचं निघताना. फोटो पण काढले सगळे सकाळी इकडे. सो आता काही ऑप्शन नाही, थांबायला लागेल, चार्जिंग करायची. प्रास्त्यांची बडबड चालू आहे, शौर्याला बडबडत आहेत. शौर्य म्हणतो व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, चला मी आता चेंज करते. बाय द वे सगळ्यांनी फ्रेंडशिप बँड वगैरे पण बांधलेत, अजून बाहेर काय काय बाकी आहेत बांधायचे. सो उद्या फ्रेंडशिप डे पण आहे, संडे, ऑगस्टचा 1st संडे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला जातो. तो उद्या फ्रेंडशिप डे आहे. सो ते पण बँड्स इथे अवेलेबल करून दिले होते. सो ते पण फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन झालं आहे. आता मला फक्त चेंज करायचं आहे प्रॉपर सगळं आणि मग थोडंसं आंघोळ करून वगैरे निघेन. कारण पुन्हा चिखलात वगैरे आम्ही लोळलो आहे, त्या टॅम्पलमध्ये खेळलो आहे, त्याच्यामुळे पुन्हा जरा घाण झालं. तर पुन्हा फ्रेश होऊन मग निघूया. चला, खूप मजा येते, खूप मस्त एन्जॉय करते, मस्त मजा येते.